एका छताखाली शेतकऱ्यांसाठी लागणारं सर्व म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धतीची शेती कशी केली पाहिजे, त्यासाठी लागणारी खतं, औषधं, तणनाशकं, अवजारं, ट्रॅक्टर, ड्रोन या सगळ्याची व्यवस्था पाहण्यासाठी, माहिती घेण्यासाठी आणि विक्रीसाठी इथं उपलब्ध असल्यामुळं प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाची व्याप्ती वाढत चाललेली आहे। याचबरोबर या प्रदर्शनामध्ये प्रत्येक वर्षी पशुपक्षी प्रदर्शन आणि त्याच्या स्पर्धा घेतल्या जातात। राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात जातिवंत जनावरं म्हणजे टॉप ऑफ द टॉप सगळे जे ब्रीड असतात, मग खिलार आहे, लाल कंदारी आहे, देवणी आहे, एचएफ आहे, पंढरपुरी म्हैस आहे, मुरा जातीचे आहेत, या सगळ्या जनावरांचं इथं निमंत्रित करून प्रदर्शनही असतं। लोक ते बघण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात येतात। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। गेल्या 17 वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भीमा कृषी प्रदर्शन कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंड इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू आहे आणि या प्रदर्शनाला पश्चिम महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे आणि या प्रदर्शनासंदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माननीय खासदार साहेब। साहेब काय सांगाल, आता सध्याला जर बघितलं तर मोठी गर्दी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळते, कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला दिसतो? पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असं कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आपण गेले 17 वर्ष भरतो, हे 17 वर्ष आहे। या ठिकाणी एका छताखाली शेतकऱ्यांसाठी लागणारं सर्व म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धतीची शेती कशी केली पाहिजे, त्यासाठी लागणारी खतं, औषधं, तणनाशकं, अवजारं, ट्रॅक्टर, ड्रोन या सगळ्याची व्यवस्था पाहण्यासाठी, माहिती घेण्यासाठी आणि विक्रीसाठी इथं उपलब्ध असल्यामुळं प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाची व्याप्ती वाढत चाललेली आहे। लाखोंच्या संख्येनं शेतकरी येत आहेत, त्याचा लाभ घेत आहेत, खरेदी करतायत, माहिती घेत आहेत। रोज हे 4 दिवस हे प्रदर्शन चालतं। रोज वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान इथं घेतलं जातं। राज्यभरातले तज्ज्ञ प्रशिक्षक आपण इथं आणतो आणि त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं, माहिती दिली जाते। महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषदच्या वतीनं जेवढ्या काही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांची इथं माहिती दिली जाते। त्याचं लाईव्ह डेमो दिलं जातं। शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय, मत्स्यपालन, सस्यपालन, वरापालन, बटेरपालन असे जे उद्योग आहेत किंवा मधुमक्षिका पालन, मधाचा व्यवसाय, रेशीम व्यवसाय हे सुद्धा कसे केले पाहिजे, त्याच्यासाठी काय काय योजना आहेत, या सगळ्या माहिती इथं मिळतात। हे झालं शेतकरी आणि कृषी संदर्भात। याचबरोबर या प्रदर्शनामध्ये प्रत्येक वर्षी पशुपक्षी प्रदर्शन आणि त्याच्या स्पर्धा घेतल्या जातात। राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात जातिवंत जनावरं म्हणजे टॉप ऑफ द टॉप सगळे जे ब्रीड असतात, मग खिलार आहे, लाल कंदारी आहे, देवणी आहे, एचएफ आहे, पंढरपुरी म्हैस आहे, मुरा जातीचे आहेत, या सगळ्या जनावरांचं इथं निमंत्रित करून प्रदर्शनही असतं। लोक ते बघण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात येतात। त्यांचं संगोपन कसं करायचं, त्याला काय पशुखाद्य घातला जातो, त्याचं म्हणजे बऱ्याच जनावरांना जर तुम्ही बघितलं तर ड्रायफ्रूट सुद्धा घालणारे मालक आहेत। आणि प्रत्येक वर्षी नवीन एक आकर्षण आम्ही आणतो, ते म्हणजे यावर्षी सुद्धा हरियाणावरून विधायक नावाचा एक मुरा जातीचा रेडा जो 7 वेळा नॅशनल चॅम्पियन आहे आणि जगातील सगळ्यात उंच अशी त्याची ख्याती असणारा विधायक नावाचा रेडा आलेला आहे। त्याला सुद्धा बघण्यासाठी एक वेगळी गर्दी, त्याचं एक आकर्षण इथं आहे। ते सगळं पाहण्यासाठी आणि परिवाराला मनमुराद सगळं पाहण्यासाठी, बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं अरुंधती महाडिक यांनी 200 बचत गटांना इथं स्टॉल्स उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू आहेत, त्यांना बाजारपेठ मिळाली पाहिजे, खाद्यपदार्थ आहेत, तिचे सुद्धा रेलचेल आपण बघू शकता की आज त्यांच्या म्हणजे कोटीत त्यांची उलाढाल होती। तर असं एक परिपूर्ण कृषी, पशु, पक्षी, खाद्य असा हा महोत्सव कोल्हापूरमध्ये होतं आणि तुम्ही बघू शकता की फार चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा याला मिळतो। नक्कीच साहेब, दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी देखील विधायक नावाचा जो रेडा आणलेला आहे त्याची किंमत जवळपास 25 कोटी आहे आणि या विधायक नावाच्या रेड्याचे वडील ज्याला आपण म्हणतो गोलूटू यालाही आपण या प्रदर्शनामध्ये आणलं होतं एकेकाळी। आत्ता सध्या घडीला बघितलं तर मागील वर्षी सुमारे 18 कोटींची उलाढाल या आपल्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होते। या कृषी प्रदर्शनामध्ये आत्ता सध्याच्या घडीला कितीशी
उलाढाल होईल असं वाटतंय तुम्हाला? आज या प्रदर्शनाचा तिसरा दिवस आहे. आज दिवसभरात बघितलं तर 13-14 करोड रुपयाची उलाढाल ऑलरेडी झालेली आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं ट्रॅक्टरची विक्री मोठ्या प्रमाणात होते, शेतीसाठी लागणारे पंप जवळजवळ 2000 पंपांची विक्री झालेली आहे. अवजारं जे असतात त्याचे डिस्काउंटेड रेट असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात त्याचं बुकिंग होतं. ज्याचा उल्लेख तुम्ही केला जनावरांचा, आता विधायक जो रेडा आलेला आहे तर त्याचे मालक येत असताना त्याचे सिमन स्टिक्स घेऊन येतात. 300 रुपयाला एक स्टिक विकतात. 5000 स्टिक्स त्याने आणलेले आहेत. तुम्ही विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणात उत्पन्न त्याच्यातनं निर्माण होतं. काही व्यवहारसुद्धा इथं झालेले आहेत. काल कॉन्क्रीट जातीची एक गाई एका इथल्या कोल्हापूरच्या एका उद्योजकाने विकत घेतली. काल HF 2 गाई 35 लिटर दूध देणाऱ्या 2 गाई इथं आलेल्या आहेत. त्यांची विक्री 2-2 लाख रुपयाला झालेली आहे. आणि असं बचत गटांचा विक्री सगळं मिळून आज 13-14 करोड रुपयाची विक्री झालेली आहे. मला वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत हा आकडा 20 पर्यंत जाईल असं मला अपेक्षित आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की फक्त कृषी प्रदर्शनाचं आयोजन आणि संकल्पना करून न थांबता प्रत्येक स्टॉलला खासदार साहेबांनी भेट देऊन इत्युंभूत अशी माहिती गोळा केलेली आहे आणि प्रदर्शन जे चाललं आहे त्याचा कारभार कसा चालू आहे याची देखील माहिती खासदार साहेब घेत आहेत. आणि उद्यापर्यंत जवळपास 20 कोटींच्या वर या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उलाढाल होईल आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील हे कृषी प्रदर्शन जे आहे ते फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया खासदार साहेबांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.